चला तर फ्रेंड्स, आज आपण आकाड स्पेशल मस्त झणझणीत असं गावरान कोंबड्याचा रस्सा आणि फ्राय बनवणार आहोत। अगदी साध्या आणि सिंपल पद्धतीने मी या ठिकाणी बनवलेला आहे, पण तो खूप जास्त टेस्टी झाला होता। तुम्ही पण एकदा नक्की रेसिपी पहा आणि अशा पद्धतीने करून बघा। तर बघा, या ठिकाणी मी तो कोंबडा स्वच्छ धुवून कट करून घेतलेला आहे आणि याच्यामध्ये मी हळद, मीठ आणि धना पावडर घालून ते व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे। त्याचबरोबर थोडीशी कोथिंबीर पण वरून घातलेला आहे आणि ते सर्व त्याला व्यवस्थित लावून घेतलेला आहे चिकनला। आणि ते एक 5 मिनिट आपण साईडला ठेवून देऊया। तोपर्यंत बघा, या ठिकाणी मी कढईमध्ये तेल गरम केलेलं आहे, त्याच्यामध्ये मी कांदा कट करून घातलेला आहे। त्याचबरोबर हे मॅरिनेट केलेलं चिकन घालायचं आहे, आपण हळद, मीठ आणि धना पावडर लावलेलं, आणि एक 5 मिनिटं हे असं छान परतून घ्यायचं आहे। त्याला 1-2 वाफ काढून घ्यायची आहे, जेणेकरून ते छान वाफवलं जातं आणि पटकन शिजतं, जास्त वेळ लागत नाही। आता झाकण ठेवून आपण एक 5 मिनिटं त्याला वाफ काढून घेऊया। बघा, या ठिकाणी 5 मिनिटं झालेले आहेत आणि छान चिकन पण वाफवलेलं आहे, त्याला पाणी सुटलेलं आहे, तुम्ही बघू शकता। आता त्याच्यामध्ये आपण गरम पाणी घालायचं आहे। चिकन शिजवताना चिकन किंवा मटण त्याच्यामध्ये गरम पाणीच घालायचं असतं शक्यतो, कारण जर गरम पाणी घातलं तर चिकन छान मऊ शिजतं, आणि जर थंड पाणी घातलं तर ते थोडंसं कडक होतं, त्याच्यामुळे शक्यतो गरम पाणीच घालायचं। तर आता आपले चिकन शिजते तोपर्यंत आपण या ठिकाणी मसाल्याची तयारी करूया। तर या ठिकाणी बघा, 4-5 मी मीडियम साईजचे कांदे भाजून घेतलेले आहेत, एक टोमॅटो भाजून घेतलेला आहे, त्याचबरोबर कोथिंबीर, आलं, लसूण आणि ओलं खोबरं घेतलेलं आहे आणि थोडेसे फुटाणे घेतलेले आहेत। आता हे सर्व मी जाळीवर ठेवून भाजलेलं आहे। आता पहिल्यांदा आपण फुटाणे वाटून घेऊया बारीक करून, त्यानंतर त्याच्यामध्ये खोबरं घातलेलं आहे, आलं लसूण घातलेलं आहे आणि कोथिंबीर घातलेलं आहे। तर ते आहे अशा पद्धतीने आपल्याला वाटून घ्यायचं आहे। नंतर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून त्याची बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची। बघा, अशा पद्धतीची पेस्ट आपल्याला तयार करायची आहे। आता ते पेस्ट आपली तयार झाली, फुटाणे, खोबरं आणि आलं लसणाची, की मग ते एक साईडला काढून घ्यायचं आहे आणि त्याच्याचमध्ये आपण कांदा आणि टोमॅटो पण बारीक वाटून घ्यायचा आहे। कांद्याचं वरचं आवरण खूपच जास्त काळं वाटत होतं, म्हणून मी काढून घेतलं आणि टोमॅटो पण त्याच्यामध्ये घातला आणि आता ते व्यवस्थित आपल्याला वाटून त्याची पण पेस्ट आपण तयार करून घेतलेली आहे। बघा, अशा पद्धतीने आता हे सर्व होईपर्यंत आपलं चिकन पण बघा या ठिकाणी व्यवस्थित शिजलेलं आहे। आता आपण चेक करूया हे व्यवस्थित शिजलंय की नाही। झाकण ठेवून अशा पद्धतीने एक 20 ते 25 मिनिटं लागले मला चिकन शिजायला। गावरान चिकन शिजायला वेळ लागतो। तर बघा, चिकन या ठिकाणी मस्त शिजलेलं आहे आणि जर तुम्ही ते आधी वाफलून घेतलं तर ते पटकन शिजतं। तर बघा, या ठिकाणी आता त्या कढईमधलं चिकन मी एक साईडला काढून घेतलेलं आहे आणि कढईमध्ये तेल घालून मी जो फुटाणे, खोबरं आणि आलं लसूण पेस्ट होती ती त्याच्यामध्ये घातली, 2-3 मिनिटं परतली छान, आणि नंतर त्याच्यामध्ये टोमॅटो, कांद्याची पेस्ट घातली। आता ते आपल्याला एक 5-6 मिनिटं छान परतून घ्यायची। नंतर त्याच्यामध्ये कांदा, लसूण मसाला, काळं तिखट, त्याचबरोबर हा जो मटण मसाला किंवा गरम मसाला आहे तो मी घरी तयार केलेला आहे। तुम्हाला जर त्याची रेसिपी हवी असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा। तर बघा, नंतर त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घातली आणि थोडंसं सूप घातलं त्या चिकनचं आणि ते परत एकदा व्यवस्थित छान परतलं। बघा, तेल सुटेपर्यंत ते व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे। नंतर हे चिकनमधलं सर्व सूप होतं ते आपण त्या रश्श्यामध्ये घालायचं आहे, कारण चिकनच्या पीसचे आपल्याला फ्राय करायचं आहे, म्हणून जे सूप होतं ते सर्व सूप आपण त्या रश्श्यामध्ये किंवा त्या मसाल्यामध्ये घालून त्याचा रस्सा तयार करणार आहोत। तर बघा, या ठिकाणी तुम्हाला जेवढा रस्सा हवा आहे तेवढा रस्सा तुम्ही वाढवू शकता, जशा पद्धतीचा हवा आहे त्या पद्धतीचा ठेवू शकता। तर बघा, या ठिकाणी रश्श्यामध्ये पण थोडंसं गरम पाणी घालायचं आहे, तुम्हाला जर हवं असेल तर। आता आपण रस्सा एका साईडला पातेल्यामध्ये काढून तो व्यवस्थित एक 10 मिनिटं छान उकळू द्यायचा आहे। बघा, आता त्याच कढईमध्ये मी या ठिकाणी जे फुटाणे, खोबऱ्याची पेस्ट होती, आलं लसणाची, ती तेल घालून छान परतून घेतली 2-3 मिनिटं। नंतर त्याच्यामध्ये जी कांदा आणि टोमॅटोची पेस्ट होती ती पण घातली आणि तेही आपण व्यवस्थित एक 2-3 मिनिटं छान परतून घ्यायचं आहे। नंतर त्याच्यामध्ये हे मसाले घालायचे आहेत, त्याच्यामध्ये मटण मसाला, कांदा लसूण मसाला, काळं तिखट आणि मीठ घातलेलं आहे। आता सर्व साहित्य मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे आणि तुम्हाला जर त्या गरम मसाला किंवा मटण मसाल्याची रेसिपी हवी असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा।
तर बघा खूप टेस्टी झाला होता तो मसाला, गरम मसाला किंवा मटण मसाला. तर आता ते छान परतून घेतलं. नंतर त्याच्यामध्ये हे जे चिकन आहे ते घालायचं आहे आणि एक 2-3 मिनटं छान परतून घ्यायचं आहे आपल्याला. चिकन व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि एक 5-6 मिनटं ते छान आपल्याला परतून घ्यायचं आहे, तेल सुटेपर्यंत, पाणी त्याचं आटेपर्यंत. तर बघा या ठिकाणी फ्राय आपला तयार झालेला आहे. थँक्यू फॉर वॉचिंग.